समुद्र, पृथ्वीचा अद्वितीय सागर, त्याच्या अनंत जलमय आणि निसर्गपूर्ण अद्भुततेने मन चकित होते. मित्रांनो, आमच्या तळ कोकणाच्या सहलीतील आजच्या भागात आपण पाहणार आहोत अशाच शांत, निसर्गरम्य आणि ऐतिहासिक गावाला, कशेळी. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कशेळीला जायचे कसे, राहण्याची सोय कशी करायची, तेथील प्रेक्षणीय स्थळे आणि बरंच काही. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. कशेळीला कसे जायचे? रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात असणारे हे गाव रत्नागिरीपासून 33 किलोमीटर अंतरावर आहे. पुण्यापासून जायचे झाल्यास कशेळी अंदाजे 332 किलोमीटर अंतरावर आहे आणि पोहोचण्यासाठी तुम्हाला 7 ते 8 तास लागतील. मुंबईपासून कशेळी 372 किलोमीटर अंतरावर आहे आणि तिथे पोहोचण्यासाठी 8 ते 9 तास लागतील. या व्यतिरिक्त येथे तुम्ही बस किंवा रेल्वेने देखील येऊ शकता. सर्वात जवळील रेल्वे स्टेशन हे रत्नागिरी आहे. कशेळीमधील पाहण्यासारखी ठिकाणे: कनकादित्य मंदिर. सह्याद्रीच्या डोंगर रांगांसह समुद्र किनाऱ्यावर वसलेल्या कशेळी गावाला श्री कनकादित्य सूर्य मंदिरामुळे धार्मिक अधिष्ठान लाभले आहे. लाकूड आणि जांभा दगडाचा वापर करून हे सुरेख मंदिर बांधले आहे. कनकादित्य मंदिरातील मूर्ती ही देवघळीच्या गुहेत सापडली होती असे सांगण्यात येते. ज्या घळीत मूर्ती आढळली ती घळ देवघळी नावाने ओळखली जाते. कनकादित्य मंदिर कौलारू स्थापत्य शैलीचे असून मंदिरात लाकडी खांबांवर नक्षी व वेलबुट्टी केलेली आहे. मंदिरातील भिंतींवर आणि छतावर विविध देवदेवता कोरलेले आढळतात. मंदिराचा परिसर हा अतिशय शांत आणि मन प्रसन्न करणारा आहे. कशेळीतील दुसरे पाहण्यासारखे ठिकाण म्हणजे देवघळी बीच. कनकादित्यचे दर्शन घेऊन आम्ही निघालो देवघळी बीचला जायला. देवघळी बीचला महाराष्ट्राचे बटरफ्लाय बीच म्हणून देखील ओळखले जाते. बीचच्या वरच्या बाजूस विस्तीर्ण पठार असून तिथे व्हेकल पार्क करू शकता. देवघळी बीच मूळ जमिनीपासून 40 मीटर खोल असून येथे पोहोचण्यासाठी कडा उतरून जावे लागते. कड्यापासून किनाऱ्यावर जायला चिरेबंदी वाट बांधलेली आहे. भुरळ पाडणारा, नीरव शांतता असणारा समुद्र किनारा आणि अथांग पसरलेला समुद्र डोळ्यांचे पारणे फेडणारा आहे. समुद्राच्या वरच्या बाजूस टेबल पॉइंट आहे. या टेबल पॉइंटवरून निराशार समुद्राचे विहंगम दृश्य बघता येते. येथे एक घळी आहे. या घळीतील गुहेतच कनकादित्य मंदिरातील देवाची मूर्ती सापडल्याचे सांगितले जाते. देवघळी बीचचा सूर्यास्त एक अत्यंत मोहक आणि मंत्रमुग्ध करणारे दृश्य आहे. आकाशात रंगांची उधळण करत सूर्य पश्चिम क्षितिजावर हळूहळू झुकत असतो. केशरी सोनेरी रंगांनी नटलेला तो सूर्य समुद्राच्या लाटांवर आपले प्रतिबिंब टाकत असतो. जणू काही स्वर्गीय दीपमाळ उजळत आहे. सागर किनाऱ्यावर उभे राहून हे दृश्य पाहताना मन शांततेच्या एका अनोख्या अनुभूतीत मग्न होते. सूर्य जसा हळूहळू क्षितिजाच्या मागे लुप्त होतो तसे आकाशही सुरमयी होत जाते. देवघळी बीचचा हा सूर्यास्त
निसर्गाच्या अद्भुत रंगांची मेजवानी आहे, जी मनाला स्फूर्ती आनंद देते. येथे राहण्याची सोय कशी करायची? मित्रांनो, देवघरी कशेईच्या सहलीत आम्ही आमचा स्टे गणेशगुळे येथील अगत्य होमस्टे येथे बुक केला होता. या होमस्टे बद्दलची सविस्तर माहिती आम्ही आमच्या गणेशगुळेच्या व्लॉगमध्ये सांगणार आहोत आणि तो व्हिडिओ पुढच्या आठवड्यात अपलोड करणार आहोत. कशेई जवळच असलेल्या इतर काही ठिकाणांना देखील तुम्ही भेट देऊ शकता, जसे की गणेशगुळेचा समुद्र किनारा, रत्नागिरी, पूर्णगड किल्ला आणि गणपतीपुळे. मित्रांनो, कशेईच्या व्लॉगमध्ये एवढंच. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.